नमस्कार मित्रांनो. तर आमचा आज दिवस दुसरा आहे आणि हे बघा सगळे नटले. तर सकाळचे 4:30 वाजून गेले आणि आम्ही गणपतीपुळे मंदिरात चाललो आहे. पोरी रात्रभर नटतच होत्या, झोपल्या नाहीत कोणी. पोरांनी थोड्या झोप घेतल्यात. आत्ता उठून 10 मिनिटात सगळे रेडी झालेत पोरं. हे बघा आम्ही सगळ्या पोरांनी कुर्ते घातलेत आणि पोरी साड्या नेसल्यात. चला आता मला वाटतं आता निघतोय आपण मंदिरात. आणि आज संकष्टी सुद्धा आहे, तर चांगला दिवस सुद्धा आहे. जाऊ दर्शन घेऊ. चला तर भेटूया मित्रांनो. हे बघा ऐकायला येते सकाळची काकड आरती चालू आहे. नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बघा मित्रांनो, समोरच बाप्पाची मूर्ती आहे आणि आपण इकडनं बाहेर पडलोय. खूप छान दर्शन झालं, गर्दी पण नव्हती आणि आरतीसाठी थोडा लेट झाला, पण ठीक आहे. आरती आम्हाला ऐकू तर आली. सगळ्या मुली रात्रीपासून आवरायला घेतल्यात आणि खूप छान दिसत आहेत. सगळ्यांनी ठरवलेल्या साड्या घालायच्या. कुठल्या कॅमेऱ्यामध्ये बघताय? मी व्हिडिओ काढतो त्याच्याकडे बघा. मित्रांनो बाहेर येऊन मस्त फोटो काढलेत, छान फोटो आल्यात. कारण स्काय पण बघा मागे कसा दिसतोय आणि जास्त गर्दीसुद्धा नाही, त्यामुळे फोटो मस्त आलेत. बाप्पाच्या मंदिरा एकदम समोर ऑपोजिटलाच बीच आहे. बीच पूर्ण खाली आहे. तर गाईस आता आपण नाश्ता करायला थांबलोय. एकाला पाव दिले ना, एका मिसळीला पाव दिले. तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून रूमवर आलो. आता 1-2 तास झोप काढायचा विचार केला आहे आणि मग नंतर 10 वाजेपर्यंत परत रिटर्नसाठी निघायचं आहे. म्हणजे रूम चेकआउट करून संध्याकाळपर्यंत जागा थोडे जे आहे ते एक्सप्लोअर करायचं आणि संध्याकाळी डायरेक्ट रेल्वे स्टेशनला पोचायचं. तर बघू आता 1-2 तासाची झोप काढू. मित्रांनो हा चेहरा लक्षात ठेवा.
ह्या चेहऱ्याने बोललेला की आपण झोपूया नको, आणि हे बघा हे बोललेले आपण 10 वाजता जाऊ, आणि आता सगळ्यांनी ठरवलं ना 10 वाजता जायचं. झोपायच्या आधी आपण उठायचं कधी झोपली आम्हाला माहितच नाही उठायचं. कोण बोललेलं 10 वाजता जायचंय करून? काय माहिती तुम्हाला? यश बोललेला. हा हे यश नावाची पोरं पाहिजे बोलले. अच्छा ठीक है, तू आ गया फिर ऊपर. आता जे काय 12:30 झाले आता निघूया चला. तर 12-12:30 वाजत झालेत आणि आता आपण निघतोय. आता पुढचे स्पॉट जे काय ठरवू, कुठे कुठे जायचं आहे ते, कारण 4-5 स्पॉट ठरवलेले पण ते आता होणार नाही का, त्यामुळे स्पॉट्स अजून कमी झालेत. तर बघू आता, आधी विला तरी सोडू आपण. चला तर गाईस आपण चेकआउट करतोय विलावरून. ही विलाच्या फ्रंट साईड आहे जिथे रूम्स वगैरे सुद्धा आहेत. ही प्रॉपर्टी गणपतीपुळे मंदिरापासून 5 मिनिटावरच आहे. ह्याचं लोकेशन आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी ठेवीन. कधी रत्नागिरीला वगैरे फिरायला यायचं असेल तर जवळच आहे प्रॉपर्टी, विजिट करा, खूप आवडेल तुम्हाला प्रॉपर्टी. तर आता एक सगळे पुढे येतात गाडी घेऊन. गाडी पुढे आणल्यावर एक फोटो काढू सगळे आणि निघू. हे बघा, एक दंत हॉलिडे होम्स हा रोड आहे, आणि हा रोड सरळ खाली उतरल्यावर 5 मिनिटावरच गणपतीपुळे मंदिर आहे. गाड्या पुढे काढल्यात, इथे थांबू आणि फोटो काढून निघू. बाहेर या. प्राचीन कोकण म्युझियम तर बंद होतं. तर आपण कुठे आलो रे? कोणतं गार्डन? मॅजिक गार्डन. तर त्याच्याच बाजूला, तर त्याच्या बाजूलाच मॅजिक गार्डन आहे. मॅजिक गार्डनला आलो. आज काय माहिती का बंद होतं, पण उद्या चालू होईल बोलले. मॅजिक गार्डनची तिकीट काढली आपण. 1 तासाचा शो आहे. गेम झोन वगैरे सगळं आहे आतमध्ये, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे. हा गेम झोन आहे. हा गेम झोन आहे. हा काय केलं काय केलं काय केलं उतरे तू? इधर मुगैम्बो बैठा है. एक नंबरची खरंच. अरे बापरे, जाम जाम फाटते भाई. तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवीन मी. ए कसं वाटलं? मम्मी पप्पाने आपले यासाठीच नाही घेऊन गेले. जेब में रखा होगा, चेक करो सर. जेब में रख लिया होगा तो दे दो. आपके पास कोई नहीं है सर. ऐसा ऊपर हाथ करो. ओहो, कहाँ पे रख रखा है सर? आपकी थोड़ी ये वाली टी शर्ट को थोडी देऊ. अजूनपर्यंत 2च मारला आहेत बरोबर. 3 आहे. मॅजिक मिरर. आम्हाला 2:30 झाल्यात आता मॅजिक गार्डनमध्येच. आजचा जे फिरायचा प्लॅन होता खरं तर राहून गेला, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही झोपेत फिरलो. हां, झोप पूर्ण झाली ते इम्पॉर्टंट आहे.
बाकी तर तसं पण पावसात बीच तर सगळं बंदच आणि इकडे जास्त करून आता आजच्या दिवस बीचच फिरायचे होते. आरे वारे वगैरे जिथे ॲक्टिव्हिटीज होतात ते पण बंद आहे. कोकण म्युझियम तो पण बंद होता. तर ऑलमोस्ट जे फिरणार होतो ते तर बंद होतं. म्हणून टाईमपाससाठी आम्ही गार्डनमध्ये मॅजिक गार्डन म्हणजे लहान पोरांसाठी चांगलं आहे पण आमचा पण वेळ गेला त्यात. तर आता इथून निघू, बघू जेवण वगैरेचं करू आणि संध्याकाळी 5:30ची गाडी आहे जनशताब्दी, तर पोचू वेळेत. चला तर गाईज आपल्या हॉटेलपासनं 15 मिनटावरच हा एक खाली बीचकडे रस्ता जातो. पण मस्त रस्ता आहे हा, कारण मला पण 5 वर्ष आलेलो तेव्हा आम्ही रात्रीच्या 2 वाजता ह्याच रस्त्याने खाली उतरलेलो आणि इकडेच मी रेडियमचे ते कलर्स बघितलेले वॉटरमध्ये. आता व्ह्यू बघ फक्त खाली उतरल्या आता जरी पाणी जवळ आलंय. इथेच बघितलेलं ऋतुजा, ह्या बीचवर 2 वाजता आलेलो रात्री आणि कलर्स बघितलेले रेडियम निऑन. त्याच टायमाला आलेलो मी. तर मित्रांनो आपण आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो. त्यांना तिघं आम्ही गाडी सोडायला गेलेलो, ओमकार, कार्तिक आणि मी. गाडी सोडून आलो. आता जेवायला वगैरे बघू काय ऑर्डर तर केली आहे बोलतात. माझ्यासाठी थोडी आहे. तर गाईज आपण ट्रेनमध्ये चढलो. जेवण झालं नव्हतं दुपारचं, तर ऑर्डर केलेलं. आता जेवण वगैरे घेऊ. त्यांना दिलं तिकडे. अविनाश पनवेल येऊन गेला सगळीकडे. आपला भाऊ कार्तिक पनवेलला उतरलाय आणि आता तू पण लवकरच खूप चांगला होशील. आता ठाणा येणार आहे. ठाण्याला ओंकार उतरणार आहे. बाकी सगळे दादरला जाणार आहेत आणि वाजतायत 11 वाजत आले आहेत. 11 वाजत आले आहेत. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो दादर. कारण एकदम मुंबईमध्ये आली ना गाडी की खूप लेट करते ट्रेन. तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचू आपण. बाय कर आताच. तर फायनली गाईज आपण दादरला पोहोचलो आहोत आणि आता तिकडनं लोकल पकडून जोगेश्वरीला जातोय. हां बाई, सक्सेसफुल झाले आमची ट्रिप आणि खूप मजा केली. आता अंधेरी आलं आहे. ही लोक अंधेरीला उतरत आहेत. आता आम्ही सगळे जोगेश्वरीचे राहिले आहोत. हे गोरेगावचे आहेत दोघी. चला सावकाश जावा. तर मित्रांनो आपण पोचलो घरी. जाम थकलो आहे, जाम. जशी गोवावरनं आलेलो हालत होती ना, सेम हालत आजसुद्धा आहे. पण खूप एन्जॉय केलं.
भले 1 नाईटची होती, 2 days 1 नाईट, पण जाम मजा केली त्यात पण. तर लवकरच हा व्हिडिओ येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ट्रिपचे आणि बाकी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.